काय दिसतं? झाडे. अजून हात वर करा. पाणी दिसतं. आणखी काय? घरं दिसतात. घर त्या घटकात येते. पण ठीक आहे, चला घरासाठी लागणारे घटक त्यात आहेत. हा, खडक. बरोबर आहे. हे जे घटक आपण सगळे पाहतो यालाच नैसर्गिक संसाधनाचे मार्ग निसर्गाने उपलब्ध करून दिले. पण मानवाने प्रक्रिया करून स्वतःचं जीवन सुसह्य बनवण्यासाठी, आरामदायी बनवण्यासाठी, त्याला लागणाऱ्या गोष्टींसाठी त्या घटकांचा जितका तो वापर करतो आणि त्याचं जीवन आनंदी बनवतो आणि ती आपली नैसर्गिक संसाधने आहेत. पण फरक त्यामध्ये एवढा आहे की काही नैसर्गिक संसाधने ही संपत चालली आहेत, संपुष्टात येत चालली आहेत आणि काही नैसर्गिक संसाधने जसं की हवा आपण स्पष्टीकरण केलं न संपणारा आहे. मग पहिला हवा घटक कळला सगळ्यांना. दुसरा आपला घटक आहे दुसरा कोणता घटक आहे? आता माझ्याकडे काय इथे बघा, काय माझ्याकडे माती आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मातीमध्ये खेळलेला आहात, माती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. सगळ्या घटकांमध्ये मातीचा उपयोग होतो. मला कोण सांगेल माती कुठे कशासाठी माती वापरतात, कुठे असते माती? सांग. मातीचा उपयोग काय? वनस्पती वाढवतात. आणखी काय? बांधकामासाठी. ते जसं घर शब्द म्हणाली, त्याच्यामध्ये बांधकामात माती वापरतात. मैदानात. थोडक्यात काय, हजारो वर्ष खडकांचा ऊन, वारा, पाऊस एकमेकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. उन्हाचा, पावसाचा वगैरे विदार होत असतो. छोटे छोटे तुकडे होत असतात आणि हजारो वर्षानंतर मातीचा एक छोटासा थर तयार व्हायला मदत होते. पण ही माती मात्र माणसाला इतकी उपयुक्त आहे की तुम्हाला चित्रांमध्ये तिकडे कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसेल जमीन आहे, इथं आहे, किंवा या चित्रांपेक्षा आपल्या पुस्तकात सुद्धा सुंदर त्यांनी मातीची आपल्याला उपयोग दिले. ती शेती करू शकतो आपण. तुमचं 46 पाळ आहे, त्याचं 1-2 मीटर निरीक्षण करा. केले सगळ्यांनी? निरीक्षण केले? तुम्ही जे प्रश्नांची उत्तर सांगितली तेच त्याच्यामध्ये येतं. माती आपण सर्वत्र वापरतो. मुख्य म्हणजे मानवाचं जीवन आपण जे जगतोय, ते अन्न जे आपण खातोय, ते अन्न जे उगवलं जातं ते जमिनीवर उगवलं जातं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये मृदा म्हणजेच माती. मृदा म्हणजे समानार्थी शब्द माती. आपल्याला जगण्यासाठी मृदा अत्यंत उपयुक्त आहे. मृदेचे उपयोग अन्न पिकवण्यासाठी आहेतच आहेत, पण त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी अगदी घरांपासून असेल, भांडी बनवण्यापासून असेल, काही ठिकाणी रंगकामामध्ये मृदा वापरली जाते. त्यातही पुन्हा आपल्याला पुढच्या पाठांमध्ये जाऊन आहे की मृदेचे वेगवेगळे प्रकार आहेत. या पृथ्वी तलावाचं महत्त्वाचं दुसरं नैसर्गिक साधन म्हणजे मृदा, माती. हवा तर आहे, पण माती जसं म्हटलं हवा कायम आपल्याला मिळणार आहे, तसं माती मिळणार आहे का कायम? का असं तुम्हाला वाटतं? माती कायम उपयोग होणार आहे का? हो आहे मॅडम, जिकडे तिकडे सगळीकडे माती आहे, पण ती माती लगेच तयार होत नाही ना. ती माती तयार होण्यासाठी ते डोंगराचे, ते खडकांचे कण भुगा होण्यासाठी, बारीक त्याचे सूक्ष्म कण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जातो. माणूस सतत खड्डे खणत आहे किंवा माणूस जमिनीवर कचरा करत आहे. प्लास्टिकचा कचरा असेल, आपण विविध कारखान्यांचं पाणी त्या जमिनीला जात असेल तर मृदेचं प्रदूषण होतं आणि मृदा नापीक बनत असते. नापीक बनणे म्हणजे त्याच्यामध्ये क्षारतेचं प्रमाण वाढणे किंवा तुमच्या भाषेत पिकच धान्य चांगलं न येणे, कमी प्रतीत येणे. त्यासाठी मृदा हा घटक माणसासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मृदा हा आपल्या नैसर्गिक संसाधनामधला दुसरा महत्त्वाचा घटक आहे. आपण नैसर्गिक संसाधन हा पाठ शिकतोय. पहिला घटक हवा. हवा सर्वत्र उपलब्ध आहे. माती सर्वत्र आहे आणि मातीचा उपयोग कशासाठी केला जातो? शेती काम, धान्य पिकवण्यासाठी महत्त्वाचा घटक. आले लक्षात? मग पहिलं हवा समजलं, मृदा समजलं. ओके, इथपर्यंत आले सगळे? आता माझ्याकडे काय आहे? बाटली आहे. पण बाटलीमध्ये काय आहे? पाणी आहे. पाणी समानार्थी शब्द माहिती कोणाला पाण्याचा? आणि अजून काय म्हणतात पाण्याला? जीवन. पाणी हे काय आहे? जीवन आहे. माणसाला जगण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा दिनक्रम पूर्ण होण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. विविध कंपनी असेल, कारखाना असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये पाणी हे लागतंच. आणि पिण्याचं पाणी म्हणजे त्याला गोड पाणी म्हटलं जातं. जे मिळवण्याचा एकमेव स्रोत म्हणजे पाऊस. पावसाद्वारे पाऊस पडतो,
नदी नाले विहिरी त्याच्यामध्ये पाणी साठलं जातं ते पाणी पितो आपण. कोणतं पाणी पिऊ शकत नाही मुलांनो? कोण सांगेल? खारं पाणी म्हणजे कोणतं? खारं पाणी म्हणजे समुद्राचं पाणी आपण पिऊ शकतो नाही. म्हणजेच आपण गोडं पाणी पिऊ शकतो. आणि गोडं पाणी मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे आता सांगितलं मी एकमेव स्रोत म्हणजे पर्जन्य. पर्जन्य म्हणजेच पाऊस. पाऊस पडतोय जमिनीवर डोंगरावरून खाली ओढ्या नाल्यानंतर मिळते पण ते जमिनीच्या पोटामध्ये जमिनीच्या गर्भामध्ये त्याचं ते पाणी त्या ठिकाणी जेव्हा संचयन केलं जातं आणि मग हळूहळू त्या तुमच्या विहिरींना किंवा काही ठिकाणी मोठमोठे खड्डे खणले जातात आणि मग जेव्हा खड्डे खणत ओल लागते जमिनीला म्हणजेच ते तुमचं जे झिरपलेलं पाणी असतं ते तुम्हाला परत उपलब्ध होतं पिण्याच्या स्वरूपामध्ये. आणि हे जे पाणी असतं त्याला आपण गोड पाणी म्हणतो. म्हणजे आपल्या पृथ्वीवरचा किंवा आपल्या नैसर्गिक संसाधनांमधला तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. तुम्हाला पाणी पिण्यासाठी तर महत्त्वाचं आहेच पण त्याचबरोबर सगळे घटक एकमेकांमध्ये मुलांना एकमेकांवर अवलंबून आहेत. पाणी शेतीसाठी लागतं. त्यानंतर शेतीची जी पिकं आली त्यांचं चांगलं त्यांना वातावरण मिळण्यासाठी हवा सुद्धा तितकीच घटकाची. हवा हा घटक तितकाच महत्त्वाचा आहे. पर्जन्य आहे. पुढे आणखीन आपले घटक आहेत दोन तीन जे आपल्याला शिकवायचे की झाडं आपल्याला कशी महत्त्वाची आहेत. पाणी पाहिजे पिण्याचं तर पाऊस पाहिजे. पाऊस पाहिजे तर आपल्याला काय पाहिजे जास्त? काय वाढवली पाहिजे जास्त? बरोबर काय वाढवली पाहिजे? झाडं जंगलं तयार केली पाहिजेत. आपण ती कापत चाललो आहोत, नष्ट करत चाललो आहोत. त्यामुळे आपलं जे चक्र आहे पृथ्वीचं ते बदलत चाललं आहे. आणि हे होऊ नये म्हणून हे नैसर्गिक संसाधन अभ्यासासाठी आपल्याला आहे. यातल्या आज आपण 3 घटक पाहतोय हवा मृदा पाणी. हे अत्यंत आपले महत्त्वाचे जीवनाशी एकदम जवळचे असलेले घटक की ज्याने मानवाने ज्यांचा वापर केला आहे तो छान वापर केला आणि त्याचं जीवन आनंदी सुसह्य आरामदायी बनवण्याकडे कल आहे. हवा या घटकाचा वापर आपली आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते की आपण जगतोय कपडे वाळवणं वगैरे सर्वात महत्त्वाचा हवेचा आणखीन एक घटक आहे. कोण सांगितले त्या हवेचा उपयोग केला जातो ऊर्जेसाठी? काय म्हणतात त्याला? कोणती ऊर्जा? कोणती ऊर्जा? सूर्य. पवन ऊर्जेसाठी सुद्धा हवेचा महत्त्वाचा उपयोग होतो. पवन चक्क्या पाहिल्यात का? मग त्या ठिकाणी जिथे जास्त प्रमाणात हवा उपलब्ध असते त्या ठिकाणी पवन चक्क्या उभारल्या जातात आणि त्याचा उपयोग सुद्धा मानवाने स्वतःच्याच फायद्यासाठी केलाय की नाही? म्हणजे आपण नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करतोय याची या पाठातून समजायचे आपल्यासाठी. आता काय करायचंय? सुरुवातीला वहीमध्ये व्याख्या लिहून घ्यायची. त्यानंतर हवा एक वैशिष्ट्य होतं याचं गणित तुम्ही लिहिते पटकन कॅल्क्युलेशन करायचे. नंतर मी आज गणित काय करायचं ते चला. बस